जय श्री गणेशा विघ्ननाश गजानना। श्री गणेशा विघ्ननाश गजानना। विद्याबुद्धि सर्वसिद्धि सुरंजन। विद्याबुद्धि सर्वसिद्धि सुरंजना। जय श्री गणेशा विघ्ननाश गजानना। जय हेरंबा श्री जगदंबा नंदना। जय हेरंबा श्री जगदंबा नंदना। एकदंता दयावंत शुभानना। मंगलदायक श्री विनायक वंदना। मंगलदायक श्री विनायक वंदना। जय श्री गणेशा विघ्ननाश गजानना। नमस्कार, गुड मॉर्निंग. आज मी ठरवलं आहे की सकाळच्या सनलाईटमध्ये मी व्हिडिओ करणार आहे आणि तो कसा अर्धा शॅडो अर्धा आहे नॅचरल सराउंडिंग्समध्ये करणार आहे. मला खूप आवडतं नॅचरलमध्ये करायला. आर्टिफिशियल मला काही आवडत नाही, पण हे थोडंफार मला करावंच लागतं. आज सकाळी रेवती करपेचं पोस्ट आलं मला. त्यात तिने हस्ताक्षर दिन होता, त्यातून मला कळलं आज हस्ताक्षर दिन आहे. म्हणून म्हटलं माझा आणि हस्ताक्षराचा अगदी जवळचा संबंध आहे, त्यामुळे त्यावर काहीतरी माझे विचार मांडूया. आता एवढं कम्प्युटर युग आलं आहे तरीही मी माझ्या हातातली लेखणी काही सोडली नाही. उलट कम्प्युटर ते कीबोर्ड माझ्या डोळ्यासमोर आलं की माझे हात पाय थरथरतात. तेच माझ्या हातात माझं पेन आलं की मी खुश असते अगदी. आणि काही करायचं नसलं तरी मी लिहित राहते. त्यामुळे काय झालं आहे, कम्प्युटरवर जी लोक टाईप करतात ना, ते अगदी स्पष्ट सुंदर सगळं असतं, पण त्याच्यात जीव नसतो, निर्जीव असतं. त्या टाईप केलेल्या अक्षरावर कोणाचंही नाव नसतं. उद्या उठून कोणीही म्हणू शकेल मी लिहिलं आहे, हे मी पाठवलं आहे, हा लेख मी पाठवला आहे, असं कोणीही म्हणू शकतं. पण व्हेरॅज तुम्ही हस्तलिखितात लिहिला त्याचे खूप फायदे आहेत. एक तर त्याच्यावर तुमचा नामाचा मोहरा बसतो. अक्षर पाहिलं की कळतं, हां हे चंद्रमापाचीचं अक्षर आहे, हे ताईचं अक्षर आहे, हे माझ्या आनंदिताचं अक्षर आहे. यांनी लिहिलं तर मला कळतं हे यांचं अक्षर आहे. अक्षर म्हणजे आपली ओळख. ती का सोडावी माणसानं? त्यामुळे उलट आपल्या हाताच्या बोटांना एक्सरसाइज होतं. शिवाय त्यात आपली पर्सनॅलिटी दिसते. अगदी सुवाच्य सुंदर व्यवस्थित अक्षर लिहिलं की हा माणसाचं डोकं बरोबर चालतं. स्वच्छ आहे या माणसाचं डोकं असं वाटतं. म्हणून मला माझ्या एका शिवाजी पार्क वॉकरने सांगितलं होतं, ओल्ड होती ती माझ्याहून, तेव्हा मी खूप लिखाण करायचे. तेव्हा ती म्हणायची, चंदा हे बघ, तुला जे जे लिहायचं आहे ना ते आत्ताच लिहून घे, जेव्हा तुझं वय कमी आहे तेव्हाच.
तू 80पर्यंतच लिहू शकणार, त्याच्यानंतर तू लिहू शकणार नाहीस, बोटं साथ देत नाहीत. मी म्हटलं हां तेव्हा तर 80 वर्ष खूप दूर होती मला, पण आता मी 82 वर्षात आहे. तेव्हा मला सारखं तिने सांगितलेलं आठवत आहे. म्हणून मी काय ट्रिक केली माहीत आहे, आमच्या स्वामीजींच्या दर्शनाला गेले, तीर्थ घेतलं, पाया पडले आणि स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पुरी करायला पाहिजे. काय असं विचारायला म्हटलं, स्वामीजी जोपर्यंत माझ्या कुडीत जीव आहे तोपर्यंत माझ्या हाताने भरपूर लिखाण होऊ दे, आणि जे लिखाण होतं ते चांगल्या विषयावर होऊ दे, चांगल्या वस्तूंचं होऊ दे लिखाण. जोपर्यंत माझ्या हातात, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या हातात लेखणी असावी, आणि त्या लेखणीने उच्च दर्जाचं, पवित्र दर्जाचं लिखाण व्हावं, जेणेकरून सर्व लोकांना जे जे वाचतील त्यांना आनंद मिळावा. एवढंच मी मागणं मागून घेते. तर स्वामीजी असे म्हणा, म्हणजे मी एका दगडात किती पक्षी मारले. माझ्या हातात कायम लिहायची ताकद असू दे. म्हणजे माझं वय कितीही वय झालं तरी माझ्या हातात ताकद असू दे. म्हणजे चांगला वय मागितलं, चांगलं लिखाण मागितलं, मला विचार आहे पण मला स्पष्ट करता येत नाही आहे. तो आज तेव्हा आला होता. एका दगडात मी बरेच पक्षी मारले की माझं लिखाण सुवाच्य असू दे, माझं वय कितीही झालं तरी माझं लिखाण चालू दे, वगैरे वगैरे वगैरे. आणि देव ते करून देतो आहे. देव नेहमी म्हणतो ना, तुमची इच्छा जर प्रबळ असली आणि ती इच्छा जर चांगल्या वस्तूची असली तर देव का नाही म्हणणार, का नको म्हणणार, हो की नाही. सो हे हस्ताक्षर दिन, तुम्ही कितीही कम्प्युटरवर काम करा, सगळं करा, पण दिवसाच्या काठी एक तरी पेजमध्ये एक छोटी डायरी घ्या ना, अशी डायरी घ्या आणि एक तरी पेज, एक तरी पानावर काहीतरी लिहा. काही नाही तर देवाचा श्लोक लिहा, किंवा काही 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 तुमच्या घरच्यांना काही निरोप लिहा की मी आज उशिरा येतो आहे, किंवा आज मी जेवायला येणार नाही आहे, फ्रेंड्सबरोबर जाणार आहे बाहेर. एक लाईन तरी लिहा, म्हणजे तुमच्या हातातलं बळ तसंच राहील. आज हस्ताक्षर दिनानिमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते. सर्वांनी तुमच्याकडे नसेल तर बाहेर जाऊन एक पेन आणा, किंवा घरात एक पाटी ठेवा, एक खडू ठेवा, खडूचा डबा, आणि खडूने ओम श्री गणेशाय नमः लिहा आजच्या दिवशी. हस्ताक्षर सुंदर होईल तुमचं. बाय.